त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाते। तीही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। टीम इंडियाचा हा ताफा सध्या मरीन ड्राईव्हच्या दिशेने निघालेला आहे। वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया यांचं मुंबईत आगमन झालेलं आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य TV9च्या स्क्रीनवर आपण पाहताय कशा प्रकारे टीम इंडियाची ही स्पेशल बस आता मरीन ड्राईव्हकडे रवाना झाली आहे। तर विराट कोहली तसंच रोहित शर्मा हे देखील मुंबईकरांचं हे सगळं प्रेम स्वीकारत या ठिकाणी वानखेडेकडे रवाना। बार 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 त्या लाईट तर आता वांद्रे या ठिकाणी आता ही बस जी आहे ती पोहोचलेली आहे पुढच्या काही मिनिटातच वानखेडेवर। तर दुसरी दृश्य आहे ती मरीन ड्राईव्हवरची आहे। तिथे देखील रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे। ज्या गेटनं टीम इंडियाची बस आज जाईल तो संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात आलाय। प्रचंड गर्दी झाल्यामुळे पोलिसांना इथे सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला। तसंच ती बस आपण पाहिली ज्यामधून ओपन डेकमधून ही रॅली निघणार आहे, तर हीच ती बस आहे। तिथला देखील रस्ता कैसा मोकळा करण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे। हालचाली ज्या आहेत त्या मरीन ड्राईव्ह परिसरात आता वाढू लागलेल्या आहेत, कारण काही वेळातच टीम इंडिया मरीन ड्राईव्ह परिसरात दाखल होणार आहे आणि त्यानंतर या बसमधून ओपन डेक बसमधून टीम इंडियाची विजयी रॅली निघणार आहे आणि त्यासाठीच आता ही बस जी आहे ती आपल्या नियोजित स्थळी जाण्यासाठी पुढे सरसावत आहे। मात्र गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे तर दोन दृश्य आपण पाहतो। एक तर टीम इंडियाला घेऊन जाणारी बस एअरपोर्टवरून ही बस आता बँड्रापर्यंत पोहोचलेली आहे, तर ही दृश्य आपण पाहतोय आणि दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे याच ओपन डेक मधूनच ही रॅली निघणार आहे। तर ही बस जी आहे ती आणखी थोडी पुढे आणण्यात येते, ज्या ठिकाणी टीम इंडिया या बसमधून थेट ओपन डेक बसमध्ये येईल आणि मुंबईकरांना त्यांना थेट पाहता येणार आहे आणि तसंच या सगळ्याच चॅम्पियन टीमला देखील मुंबईकरांचं प्रेम अनुभवता येणार आहे। तर प्रचंड गर्दी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि काही VIP गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न देखील काहींनी केला आणि त्यामुळे ते गेट तिथून बंद करण्यात आलेलं आहे। मात्र काही या ठिकाणी गोंधळ उडालेला होता। काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। ज्यावेळेला या गेटमधून लोकांना सोडण्यात आलं त्यावेळेला प्रचंड गोंधळ या ठिकाणी झालेला होता, कारण गर्दी प्रचंड होती। तर दोन दृश्य ज्या बसमधून ही विजयी रॅली निघणार आहे तर ती देखील आता सज्ज ठेवण्यात आलेली आहे। हे सगळे क्रिकेट प्रेमी देखील सज्ज झालेले आहेत। तर ही दृश्य आहेत ती म्हणजे ज्या बसमधून टीम इंडिया वानखेडेकडे निघालेली आहे तर ती दृश्य आणि रस्त्याच्या दुतर्फा या संपूर्ण रस्त्यावर देखील आपल्याला क्रिकेट प्रेमी पाहायला मिळत आहेत। आपल्या लाडक्या खेळाडूंची एक झलक पाहता यावी यासाठी प्रचंड गर्दी, सगळ्यांचेच कॅमेरे सरसावलेले आहेत या ठिकाणी। वांद्रे परिसरातली ही दृश्य पश्चिम द्रुतगती महामार्गावर ज्या मार्गावरून ही बस पास होते त्या संपूर्ण महामार्गावर दोनही बाजूला रस्त्यावर लोकांच्या दुतर्फा गर्दी पाहायला मिळत आहेत। आपल्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी कशा प्रकारे सर्वच जण इच्छुक आहेत त्याची ही दृश्य आपण पाहतोय। आणि आता टीम इंडियाच्या गाडीचा वेग देखील काहीसा मंदावलेला आहे, कारण या रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे। पोलिसांकडून हा रस्ता मोकळा देखील केला जातोय, मात्र आपल्या प्रत्येक खेळाडूची एक झलक पाहता यावी यासाठी देखील प्रचंड गर्दी। रस्त्याच्या दुतर्फा आपण या ठिकाणी पाहतोय किती मोठी गर्दी झालेली आहे या सगळ्या चॅम्पियन टीमला पाहण्यासाठी। तर वांद्रे या ठिकाणी आता टीम इंडियाची ही बस पोहोचलेली आहे। रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड क्रिकेट प्रेमींची गर्दी झाली आहे, त्यामुळे आता खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या या बसचा वेगही काहीसा मंदावलेला आहे। तर हे रस्ते खरं तर इतर गाड्यांसाठी बंद करण्यात आलेले आहेत। फक्त मीडियाचे कॅमेरे आणि मीडियाच्या गाड्या या ठिकाणाहून सोडल्या जात आहेत। मात्र लोकांची गर्दी या ठिकाणी एवढी वाढलेली आहे की टीम आपल्या परीने आपल्याला शुभेच्छा देता याव्या यासाठी अनेक जण जे आहेत ते आता रस्त्यावर उतरले। दुसरी दृश्य आपण पाहतोय मरीन ड्राईव्ह परिसरातली, जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत लोकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते।